हा महिलांना मिळालेला आहे। रक्षाबंधनाच्या आधीच सरकारकडून ही ओवाळणी महिलांसाठी देण्यात आलेली असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले। त्यांना रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला लाडक्या बहिणींनो, तुमच्या भावाने आत्ताच सांगितलेलं आहे, आता तुमच्या खात्यावरती 2 महिन्याचे 3000 रुपये मिळणार। आता नक्की तुमच्या खात्यामध्ये शिंदे साहेबांनी डीबीडीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आता 3000 रुपयाचा लाभ देण्याचा सोडलेला आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आत्ता समोर आलेली आहे। राज्यातल्या या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 100% लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। कारण आता 2 महिन्याचे हप्ते आता रक्षाबंधनाचा सण आल्यानिमित्त सरकारच्या माध्यमातून 2 हप्ते एकत्र सोडले जाणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींना आता आनंदाची गोष्ट आलेलीच आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 1500 अधिक 1500 म्हणजे 3000 रुपये म्हणजे तुमचं दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच 3000 रुपये जमा होणार। कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये 100% पैसे जमा होणार आहेत नक्कीच पाहूया। सरकारच्या माध्यमातून आता ठरवण्यात आलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता रक्षाबंधनाच्या निमित्त म्हणजे सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता नक्की पैसे सोडले पाहिजेत। म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे नक्कीच सोडणार आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला लवकरात लवकर या 10 जिल्ह्यांमध्ये 100% 3000 रुपयाचा लाभ सोडण्याचा आदेश दिलेला आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सभेमध्ये सांगितलेलेच आहे, डीबीडीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 3000 रुपयाचे पैसे सोडलेले आहेत। कारण आता सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना आता गिफ्ट म्हणजे सरकारच्या माध्यमातून मिळण्यात आलेला आहे। 2 हप्ते एकत्र म्हणजे खात्यामध्ये 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता महत्त्वाचं बघा, सर्व लाडक्या बहिणी आनंदातच आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आता नक्की पैसे जमा होणार। कारण लाडक्या बहिणींना अनेक लाडक्या बहिणींना अपात्र असेल किंवा कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे नक्की जमा होणार आहेत नक्कीच पाहूया। राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे 10 जिल्हे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत। शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो। कारण शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं आता 1500 रुपयाचा लाभ देणार म्हणजे देणार। सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ नक्कीच चालू केलेला आहे आणि 3000 रुपयाचा लाभ सुद्धा आता मिळणार म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रच लवकरात लवकर मिळणार। लाडक्या बहिणींनो, आता रक्षाबंधनाचं गिफ्ट सरकारच्या माध्यमातून अतिशय आनंदाचं गिफ्ट असणार आहे। शिंदे साहेबांचा शब्द पक्का म्हणजे कसं, सर्व लाडक्या बहिणींनो साहेबांनी सांगितलंच होतं सर्व लाडक्या बहिणींना पैसे देणार म्हणजे देणार आणि सर्व लाडक्या बहिणींना पैसे देण्यास सुरुवात सुद्धा केली आहे। लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचे म्हणजे यामध्ये 10 जिल्हे आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्की लाभ मिळणार आहे आपण पाहणारच आहोत। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता एकत्र केला जाणार आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलंच आहे तुमच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्ते एकत्र म्हणजेच 3000 रुपयाचा लाभ देणार। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का झालेला आहे। राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा करण्यास सुरुवात करणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता दोन्ही एकत्र कारण देणार आहेत। आता रक्षाबंधनाच्या सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हप्ता वितरित केला जाणार आहे। 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे नक्कीच पैसे जमा होणार आहेत। कोणती 2 ते 3 कामे करावी लागणार आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे। व्हिडिओ लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल तर परंतु ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेची केवायसी केलेली नसेल म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे केवायसी जर केली नसेल तर तुम्हाला 1ही रुपये येणार नाही। कारण लाडक्या बहिणींनो, सरकारच्या नियमानुसार किंवा अटीनुसार नक्कीच सांगण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास बंद होणार आहेत। कारण हे दोन्ही कामे म्हणजे 2 ते 3 कामे ज्या लाडक्या बहिणींनी केलेली नाहीत त्या लाडक्या बहिणींना हे नक्की पैसे येण्यास बंद होणार आहेत। अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे। राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची कामे बघा। लाडक्या बहिणींनो, रेशन कार्डची केवायसी असणं गरजेचं आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन व्हिडिओ पहा। आता आपण कामे सांगण्यास सुरुवात केलेली आहे।
रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे. आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मेसेज येऊ लागणार आहे. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ लागणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणीनो, हे महत्त्वाचं काम आहे, तरी सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ हा लक्ष देऊन बघा. मोबाईल नंबर हे बँक खात्याशी लिंक असणं गरजेचंच आहे. म्हणजे हे काम महत्त्वाचंच आहे. लवकरात लवकर हे दोन्ही कामे सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर लाडक्या बहिणींनो या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींचे 3,000 रुपये जर मिळवायचे असेल तर तुम्हाला नक्की हे 2 ते 3 कामे करावी लागणार आहेत. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी आता 3,000 रुपयेचा लाभ हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये म्हणजे मोठी रक्कम असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, मोठी रक्कम असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आलेले आहे. लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयेचा लाभ नक्की मिळणार आहे. तिकडून DBTचं बटन दाबल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारच आहेत. शिंदे साहेबांचा हा आता आदेश बँकांना सुद्धा दिलेला आहे आणि सर्व बँकांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, हप्ता हा वितरित करण्यास सुरू केलेला आहे. आता लाडक्या बहिणींनो, 3 कामे तर सांगितलेलंच आहेत. 2 ते 3 तुम्हाला आता महत्त्वाचं म्हणजे 10 जिल्ह्यांची यादी आणि लवकरात लवकर कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत आणि कोणती महत्त्वाची कामे आहेत ते सांगणारच आहेत. लाडक्या बहिणींनो, आता आपण पाहणारच आहोत कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत. नक्कीच पाहूया. राज्यामधल्या लाडक्या बहिणींना पात्र आणि अपात्र कारण केलेलं आहे ते नक्की सांगूया. लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे लाडकी बहीण योजनेमधून, आता फॉर्मच्या पडताळणीमध्ये अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे नक्की पाहूया. राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना पात्र आणि अपात्र करण्यास सुरू केलेलं आहे. 2 ते 3 कामे केले नसल्यामुळेच म्हणजे लाडक्या बहिणींनो KYC आणि तुम्हाला सांगतो मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे हे काम केलेलं आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हे आणि कोणते आता अपात्र आहेत. ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न, ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल, सरकारी नोकरीवरती नागरिक असतील, त्या घरातल्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ 1ही रुपया मिळणार नाही, म्हणजे लाडक्या बहिणींनो त्यांच्या खात्यामध्ये 1ही रुपया जमा होणार नाही. सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे. नियम अटी नक्कीच लागू करण्यात आलेले आहेत. अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद केलेले आहेत, तरी अनेक लाडक्या बहिणींचे आता लवकरच पैसे जमा होण्यास होणारच आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. म्हणजे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. आता आपण पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी. लक्ष देऊन व्हिडिओ पहा. जिल्हा म्हणजे तुमचा जिल्हा जर असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि तितकी महत्त्वाची. आता आपण पाहणारच आहोत जिल्ह्यांची यादी. अकोला जिल्हा आहे, बुलढाणा आहे, बीड आहे, लातूर आहे, जालना आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, परभणी, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये 100% लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये नक्कीच पैसे जमा होणार आहेत. रात्री 12 वाजूपर्यंत हा पैसा जमा होणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयेचा लाभ हा नक्कीच जमा होणार आहे. या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अतिशय आनंदाचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपयेचा लाभ, रक्षाबंधनाचं गिफ्ट आता नक्कीच लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींना नक्कीच हप्ता वितरित करून सर्व लाडक्या बहिणी आनंदातच असणार आहेत. लाडक्या बहिणींनो, जर तुमचं काम राहिलेलं असेल तर लवकरात लवकर हे कामे करून तुम्ही नक्की लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवू शकता. राज्यातल्या या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा. समोर आता तुम्हाला आलेलीच आहे. रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. कारण ती तुम्ही 2 ते 3 कामे केले तर तुम्हाला सुद्धा अपात्र असेल तर पात्र केलं जाईल आणि 3,000 रुपयेचा लाभ नक्की मिळणार आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाडक्या बहिणीनो चॅनलला सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणीनो, आतुरतेने तुम्ही वाट पाहतच आहात हप्त्याचा, तरी लाडक्या बहिणीनो तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहे हप्त्याची. आता तुम्हाला 3,000 रुपये नक्कीच जमा होणार आहेत. कधी तुमचा हप्ता जमा होईल तुम्हाला असे वाट पाहण्यास सुरुवात केलेली आहे. तरी लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये नक्की पैसा जमा होईल. रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे तुमच्या खात्यामध्ये मेसेज येणार आहे. तरी लवकरात लवकर हे कामे करून घेणं गरजेचं आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.